नमस्कार मंडळी, राम राम. तर इथं बघूया आपण इन्स्टंट इडली कशी बनवायची आहे ते. तर इथं 2 वाटी मी इथं रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी मी दही टाकलेलं आहे आणि पाणी टाकायचं आहे. आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे, झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत चटणी बनवूया. इथं खोबरं आहे, लसूण थोडासा घेतलेला आहे, मिरची आहे, डाळवा आहे, थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता हे मिक्सरमध्ये व्यवस्थित असं वाटून घेऊया. आता आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया, इडल्या बनवायला घेऊया. इथं पाहू शकता आता आपलं इथं बॅटर असं झालेलं आहे. यात थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं ॲडजस्ट करून घ्यायची त्याची कन्सिस्टन्सी. तर या इडल्या आहेत ना एकदम झटपट तयार होतात. तुम्हाला डाळ तांदूळ भिजत ठेवायची अजिबात गरज नाही. अगदी 10 ते 15 मिनिटात इडल्या तयार होतात. याच्यामध्ये बघा आता इनो टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. मी मीठ पण टाकलेलं आहे बरं का, सांगायला विसरली मी तुम्हाला. तर बॅटरमध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इनो टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता. तर या स्टेजला हे मिक्स झालं की आपल्याला इडलीच्या कुकरमध्ये आपल्याला इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. भांड्यामध्ये व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या. छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर ह्या व्यवस्थित अशा मी ठेवून घेतल्या याच्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये आणि ह्या वाफवून घेणार आहे 7 मिनटासाठी. 5 ते 7 मिनटासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. आता आपण चटणी फोडणीला देऊया. इथं बघा वाफवत ठेवलेले आहेत. आता चटणी बघूया आपण. तर चटणी आपली अशी व्यवस्थित अशी झालेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता याची फोडणी करून घ्यायची आहे. चटणी करताना मी याच्यामध्ये चिंचसुद्धा टाकलेली आहे बरं का. चिंच आणि मीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता फोडणी करूया. तर पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यात कढीपत्ता, मोहरी, हिंग हे टाकून घ्यायचं. याची फोडणी गरम गरम फोडणी तेल टाकून घ्यायची. पाहू शकता मस्त आपल्या इथं स्पॉन्जी अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. तर असा आहे आपला आजचा नाश्ता. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.